स्वामी ओम सर्वांना, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुठला ग्रंथ कोणी वाचावा। तर बघा, आपल्याकडे दोन प्रकारचे ग्रंथ आहेत। एक दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे जो छोटा ग्रंथ आहे, आणि एक मोठा ग्रंथ आहे जो श्री गुरुचरित्र म्हणून एक मोठा ग्रंथ जो येतो, जो पूर्ण मूळ ग्रंथ जो आहे तो ग्रंथ असतो। दिंडोरी प्रणीत मध्ये जो मिळतो पिवळ्या कव्हर मध्ये किंवा ऑरेंज कव्हर मध्ये, पिवळाच मिळतो आता तर तो ग्रंथ जो आहे तो दिंडोरी प्रणीत आहे। तर त्यामध्ये काय आहे, आता तुम्हाला आधी डिफरन्स सांगते दोन्हीमध्ये काय आहे। मूळ ग्रंथामध्ये श्लोक आणि बरेचसे असे उच्चार आहेत जे थोडे प्रभावी आहेत, थोडेसे मोठे आहेत, आणि ते उच्चार करताना आपल्या चुका होऊ शकतात। त्यामुळे त्या ग्रंथाचं पठण करायला थोडंसं खूप तुम्हाला म्हणजे असं म्हणतो की कामनेस, शांतता आणि खूप लयने तुम्हाला करावं लागतं, कारण ते थोडंसं श्लोक, त्यामध्ये थोडेसे अजून असे काही आपण म्हणतो ना की एखादे श्लोक आहेत, मंत्र आहेत आणि अध्याय पण आहेत, असं सगळं मिळून ते एकत्र आहे। आणि त्यामुळे मोठे मोठे अध्याय आहेत त्याच्यामध्ये, ते पण 53 अध्यायाचं आहे, 51 ते 53 अध्यायापर्यंत। आणि जे दिंडोरी प्रणीत आहे ते आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला तेच ग्रंथ, म्हणजे आता बघा 14वा आणि 18वा अध्याय तुम्हाला सेम भेटेल, 13वा अध्याय पण सेम भेटेल, पण बाकीचे जे मोठे मोठे अध्याय जसे 36वा अध्याय, हे खूप 36व्या अध्यायामध्ये मूळ ग्रंथात 500 ओव्या आहेत, आणि आपल्या ग्रंथात म्हणजे दिंडोरी प्रणीत मध्ये 250 ते 300 ओव्या आहेत। म्हणजे खूप साऱ्या ओव्या ज्या आहेत त्या कमी केलेल्या आहेत। का कमी केलेल्या आहेत? कारण त्यामध्ये श्लोक, मंत्र, स्तोत्र जे त्यामध्ये ऍड केलेले आहेत ते सगळे गाळून टाकलेले आहेत, ते सगळे काढून टाकलेले आहेत। का तर तो ग्रंथ म्हणजे दिंडोरी प्रणीतातला जो ग्रंथ आहे तो सर्वस्वी सर्वांना वाचायला मिळावा, सगळ्यांना त्याचं लाभ घेता यावं। आणि जसं महिला काही म्हणतात की महिलांनी ते वाचू नये, त्यांना त्रास होऊ शकतो, अशासाठी महिलांसाठी सुद्धा, मुलांसाठी, अगदी जे 18, 19, 20 वयाचे मुलं ज्यांना इच्छा आहे ते सुद्धा वाचू शकतील अशा सोप्या पद्धतीने तो आपल्यासाठी ग्रंथ अवेलेबल केलेला आहे। तर महिलांनी तो ग्रंथ वाचावा। आणि असं काही नाही की महिलांनी मूळ ग्रंथ वाचू नये, महिला पण, बरेचशे महिला मूळ ग्रंथ सुद्धा वाचतात। मी स्वतः जो मूळ ग्रंथ आहे तो एकदा वाचलेला आहे, हो मी एकदा तो वाचलेला आहे, तर तोही तुम्ही वाचू शकता, काहीही हरकत नाही। तुमच्या मनात दृढ इच्छा शक्ती भाव, म्हणजे तुमची सगळी इच्छा असेल, पूर्णपणे हे असेल तर तुम्ही आरामात तो वाचू शकता, काही नाही। पूर्ण पण त्याला खूप कडक नियम, आणि मूळ ग्रंथाचे नियम तर असे आहेत की त्यात तिखट आंबट काही चालत नाही, त्याला तुम्हाला तिखट आंबट चालत नाही, तर फक्त दूध पोळी किंवा दूध भात असंच खावं लागतं। पण मी याचेच नियम पाळून ते ग्रंथ पण केले, त्याचं पण वाचन केलेलं आहे, कारण आपली तब्येत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघूनच आपल्याला कुठलीही सेवा करायची असते, त्यामुळे ते तुम्ही करू शकता। आता समजा ज्याला पारायण करायला जमत नाहीये, ज्याला पारायण होत नाहीये किंवा गुरुचरित्राला बसायला त्यांना जमत नाहीये, त्यांनी काय करावं, तर त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र वाचावं जे 7 अध्यायाचं आहे, किंवा सप्तशती गुरुचरित्र सार जे 53 अध्यायाचं आहे ते वाचावं ह्या 7 दिवसांमध्ये। सप्तशती गुरुचरित्र 7 दिवसात तुम्ही एक अध्याय वाचून कंप्लीट करू शकता, किंवा दररोज 7 अध्याय वाचून 7 दिवसाचं पारायण, 7 पारायण तुम्ही करू शकता। म्हणजे 7 दिवस 7 पारायण करायचे, म्हणजे तुमचे 7 पारायण होतात। म्हणजे एका दिवसाला एक पूर्ण 7 अध्यायाचं पूर्ण एक ग्रंथ वाचायचा आहे। 7च अध्याय आहेत, 1-1.5 तासात होत। तसंच सप्तशती गुरुचरित्र सार ह्याच्यात 53 अध्याय आहेत, आणि त्यामध्ये 1 ते 7 दिवसापर्यंत प्रॉपर किती दिवसाला, पहिल्या दिवसाला एवढे अध्याय, दुसऱ्या दिवसाला एवढे अध्याय दिलेले आहेत। तर तशा पद्धतीने तुम्ही ते जरी वाचलं तरीही खूप छान आहे, खूप चालण्यासारखं आहे, असं वेगळं अवघड काही नाही। आणि सप्तशती गुरुचरित्र सारचं असं म्हटलं जातं की 10 पारायण तुम्ही केले की तुम्हाला अनुभूती येतेच, म्हणजे येतेच। म्हणजे एकाच वेळेस तुम्हाला, एकाच बैठकीत तुम्हाला एकदाच वाचायचं आहे, 10 दिवस असं सलग वाचायचं आहे, आणि 10 दिवस सलग वाचल्याने तुम्हाला अनुभूती नक्कीच येते। तर गुरुचरित्र पारायण शक्य नसेल तर गुरुचरित्र सार, गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र किंवा सप्तशती गुरुचरित्र सार तुम्ही वाचू शकता। किंवा हेही नाही जमलं तर स्वामी समर्थ महाराजांचे 7 दिवसाचं पारायण सुद्धा, श्री स्वामी चरित्र सारामृतचं पारायण सुद्धा तुम्ही 7 दिवसाचं करू शकता। कुठलीही सेवा आहे, मनोभावे करा, बाकी काहीही मनात आणू नका। श्री स्वामी समर्थ।